चला तर मग आज आपण बनवूया खानदेशी पद्धतीची मऊ खुसखुशीत अशी भट्टी। एका ताटात गव्हाचे पीठ घ्या, त्याच्यात 2 ते 3 चम्मच रवा टाका। रवा टाकल्यानंतर ओवा टाका। ओवा हाताने चुरूनच टाका म्हणजे चव चांगली येईल। 1 चम्मच जिरे टाका, 1 चम्मच बडीशोप टाका आणि 1 चम्मच सफेद तीळ टाका। नंतर त्याच्यात चवीनुसार मीठ टाका, 2 ते 3 चम्मच दही आणि मोहन देतो तसं 1 ते 2 चम्मच तेल टाकून चांगले मिक्स करा। चिमूटभर हळद टाका आणि चांगले मिक्स करा। थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्टसर मळून घ्या। पीठ घट्टसर मळल्यावरच आपले भट्टी खुसखुशीत होईल। त्याला थोडं तेल लावून 10 ते 15 मिनिटं रेस्टवर ठेवा। कणकेचा छोटा गोळा घ्या आणि पापडीसारखा लाटा। पापडीचा आकार द्या त्याला। वरून थोडंसं तेल लावा, जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने तुम्ही तेल लावून घ्या आणि त्याला भट्टीचा आकार द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा प्लीज। थोडा वेळ लागतो पण आपल्या भट्ट्या अप्रतिम चवीच्या लागतात। दाखवल्याप्रमाणे गोल करून घ्या। सगळ्या भट्ट्या अशा पद्धतीने तयार करून घ्या। चाळणी घ्या, चाळणीला तेल लावा म्हणजे आपल्या भट्ट्या खाली चिकटणार नाही। सगळ्या भट्ट्या ठेवा। एका कढईत पाणी घ्या, त्याच्यामध्ये स्टँड ठेवा आणि आपल्या भट्ट्या 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्या। 10 ते 15 मिनिटात आपल्या भट्ट्या चांगल्या प्रकारे वाफल्या जातात। चेक करायला टूथपिकने चेक करा। नंतर काढल्यावर त्यांना छान गार होऊ द्या। गार झाल्यानंतरच त्यांना कट करा। अशा पद्धतीने बघा किती लेअर पडले आहेत। एका कढईत तेल घ्या, तेल तापल्यावरच आपल्या भट्ट्या हळूहळू सोडायच्या। दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या। दोन्ही बाजूंनी खरपूस भाजल्यानंतर बघा कसे दिसतात छान। कशा वाटल्या भट्ट्या नक्की सांगा।